काय परी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. हा. तर मध्ये खेड स्टेशनला थांबलोय आणि आता 2:30 वाजलेत. पाठीमागं तुम्ही टायमिंग आहे तो बघू शकता. आता 2:30 वाजले मी खेड स्टेशनला उभे आहे आणि तिकीट काउंटर 3ला चालू होईल. काय परी? हा. है ना? अजून काय ट्रेनचा पत्ताच नाही, वाट बघतोय तरी. चुकी आपली आहे, आपण मँगलोर गाडी सोडली. माझ्या लक्षात नाही मँगलोर गाडीची तिकीट घेऊन आपण त्या गाडीत बसायला. मँगलोर गाडी जस्ट आताच गेली. तर पाठोपाठ कोकण कन्या येईल आणि ती कोकण कन्या पूर्ण आपण कणकवली जाणार आहे. हा. काय हा. आहे की नाही? हा. मग मजा करणार ना? हा. हा हा. ती मम्मी तर मजा नाही करणार. तर मम्मी बघ है ना? हा. बरोबर आहे. ती बोलत नाही ना. आता ती तर लाडात आली असते ती, है ना? हा. आता तिकडे गेलो हे करेल बघा मजा. आहे ना? हा. तिथे गेलो. बरोबर. मस्त की 2 दिवस. आता आजचा दिवस नाही, उद्याचा दिवस आपण आहे. परवा मग आपण निघू. काय आहे की नाही? आपल्या घरी यायला. घरी येऊया ना की गावी जाऊया? घरी जायचं. दादा आणि बाबा पण आहेत ना. हा, मग आपण घरी येऊया ना. हा. तुला म्हणलं ना मग हा दोघांना घेऊन परत मग गावी आहे ना. नाही. नाही ट्रेनला गर्दी होती ना येताना. नाही आता गर्दी भेटेल की नाही माहिती नाही. तर बघू, प्रयत्न करू आपण कोकण कन्यामध्ये. आता बहुतेक गर्दी नाही भेटणार. खेड आणि चिपळूण रत्नागिरीपर्यंत गाडी खाली होईल, त्यामुळे बसायला व्यवस्थित भेटेल. बघू आता गाडीमध्ये बसायला भेटतं का. आणि रिकामीच असते ती गाडी. आणि रात्री चौडक होती, इथं गर्दी आहे. हो, इथं तर गर्दी अजिबात नाही. आणि बाकीच्या स्टेशनवर जेवढी पण गर्दी नसती, 2-3 माणसं असतात फक्त. आहे ना? मग तुला काय वाटतं, बसायला भेटेल आपल्याला? हा. नक्की? हा. गाडी वगैरे सर्वीचे हे रिकामे असेल. हा. 2च डिब्बे फक्त हे असतील खाली. डिब्बे. अरे वा. तर चला मंडळी, परी बोलली आपल्याला बसायला भेटेल. आपण बघू, प्रयत्न करू बसायला भेटते का. आणि नक्की इथे केवढे स्टेशन आहेत? थोडेच तर स्टेशन आहेत. हो, ते पण बरोबर आहे. जेवढाच वेळ आहे, जेवढा मुंबईवरनं आपण इथं आलो ना, हा. तेवढाच वेळ इकडनं आता पुढे लागेल. हा. मग आता आपण तिथे बघ, रात्री बसलो, इथं रात्री आलो ना. हा. आता इथं रात्री बसलो ना, आता इथं सकाळी उठू. हा. हा. मग खाऊ पिऊ घेतलास तू हा. गाडीमध्ये? काय फक्त केकच आहे? बाजू काय घ्यायचंय का? नको. सांग लगेच. कधी पोचणार आपण? सकाळी. हा. सकाळी. मला वाटलं लगेच पोचू. अरे नाही, सकाळी पोचू. हा. ते कधी मम्मीचं गाव आहे की खोपीमधनं पोचायला लगेच गावात? म्हणून मी केक घेतला फक्त. मग चल लगेच, काय घ्यायचं तर घे पटकन, चल. कॅडबरी खाऊन झाली. काय काय खाल्लं तू आता पण, ते मला सांग. आता झोपायचं का ट्रेन मध्ये? चहा पियाली आणि पॅटीस खाल्ले आणि कॅडबरी आणि फक्त केक त्याची थोडासा खाल्ला आणि थोडा ठेवला. ओके. कॅडबरी केवढी मोठी खाल्ली की छोटी? एवढी मोठी. ते पण ती मम्मी आणि मी खाल्ली. हा. हा. चालेल, चल. मग आता काय तुला घ्यायचंय का? हा. 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 चल मग जाऊया दुकानात घ्यायला आपण. हा. हा. चल. रेल्वे स्टेशनला मंडळी हे बघा, असं कॅन्टीन चालू आहे, ज्याच्यामुळे आपल्याला इथं सगळी सोय होते खाण्यापिण्याची. तर बघा, परीला तर काय काय खाऊ आणलंय. परी, काय काय खाऊ आणलंयस? मेदूवडा. आणि इथं आहे ना पॉपकॉर्न आणि इथं चकली. 3 प्लेट मेंदूवडे आहेत मंडळी. मस्त की गरमागरम आहेत वडे. तर अजून काय परी? आता अजून काय? तर मस्त की आता गाडीचा वेळ झालेला आहे, 2:45 झालेत. तर तिकीट काउंटर चालू होईल, त्याआधी मस्त की नाश्ता करूया. काय वर्षा? हा. या नाश्ता करायला. तुला मग चला उशीर करू का, खावा चला. हे सांगा, वडा कसा आहे? कसा आहे? गरम आहे. वाफ वाफेल वाफ वाफेल वाफ दाखव. हा बघा, गरमागरम आहे बघा, वाफ येते. खावा 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 चला. कसं आहे? गरम आहे ना? परी कसं आहे? मस्त आहे. मग इथंच राहूया. घरगुत आहे पण. घर इथं राहूया नाही का? इथं घरच आहे बघ. हे घर घेऊया आपण समोरचं. घर नाही ते असंच काय, ते बसायला एसी वगैरे उन्हात न. मग तिथे राहूया समोरच्या रूम मध्ये, वेटिंग रूम मध्ये आपण त्या समोरच्या. चला म्हणतो या नाश्ता करायला. आली आहे कोकण कन्या एक्सप्रेस, तुमचं स्वागत करत आहे. बरी बसायला जागा भेटली ना? भेटली. वाह मस्त. हा
भेटली ना आता बघ झोपली कसं वाटतंय मस्त वाटतंय राजापूर स्टेशन कणकवली स्टेशन काय परी पोचलो ना आपण कणकवली मध्ये परीचा झोपून अवतार कसा झालाय तो काय कसं वाटतंय आणि बेफाम पाऊस आहे इकडे आहे ना पाऊस जबरदस्त आहे हे आहे कणकवली स्टेशनच्या समोरचं हॉटेल पॅलेस आता राजेशताई यांचे भाऊ येणार आहेत ते गाडी घेऊन येत आहेत मग आपण त्याच्यासोबत जाऊ काय त्यांची वाट बघूया परी चालेल ना राग नाही ना नक्की ओके नाही ना अजिबात तसं करून आलोय परी काय मग ताईंनी गाडी पाठवली शेवटी काय